जबरी चोरी करणाऱ्या संशयिताला ताब्यात घेत आडगाव गुन्हे शोध पथकास यश मिळाले आहे। या संशयिताकडून एक मोबाईल, एक दुचाकी असा एकूण 57,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। अभिषेक उर्फ सोनू ज्ञानेश्वर शिंदे, वय वर्ष 26, राहणार जुना जानोरी रोड, शिंदेमाळा, न्यू इंग्लिश स्कूल पाठीमागे, आडगाव शिवार, नाशिक असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे। याबाबत सविस्तर असे आडगाव शिवारातील मुंबई आग्रा महामार्गावर हॉटेल विमल जवळ 56 वर्षीय जनार्दन पुंडलिक उनवणे हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत। 19 मे रोजी आडगाव गावातून घराकडे जात होते। त्यावेळी मुंबई आग्रा महामार्गावर आडगाव त्रिपुली पुढील बोगद्याजवळ दुचाकीहून आलेल्या 2 संशयितांनी उनवणे यांच्या जवळ येऊन पैशाची मागणी केली। त्यांच्या जवळील विवो कंपनीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतला, तसेच फोन पे कोड घेऊन 3,000 रुपये देखील काढून घेतले होते। या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वाढती जबरी चोरी, मोबाईल चोरी गुन्हे बघता उकलन करण्यासाठी आदेशित केले होते। त्यानुसार परिमंडल 1 चे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, पंचवटी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण व आडगाव गुन्हे शोध पथक सदर गुन्ह्यातील संशयिताचा मार्ग काढत होते। यातील संशयित हा आडगावात येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शोध पथकास मिळाली। त्याच अनुषंगाने सापळा रचून संशयित अभिषेक उर्फ सोनू ज्ञानेश्वर शिंदे या ताब्यात घेतले। त्याची कसून चौकशी केली असता सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण दायंगडे करीत आहे। दरम्यान सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, पंचवटी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक बोंडे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण दायंगडे, मयूर निकम, सुरेश नरवडे, देवराम सुरंजे, शिवाजी आव्हाड, निलेश काटकर, ज्ञानेश्वर कहांडळ, दादासाहेब वाघ, पोलीस अंमलदार दिनेश गुंबाडे, सचिन भाईकर, निखिल वाकसवडे, इरफान शेख, अमोल देशमुख यांनी ही कामगिरी केली आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।